मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या आजारपणाची वरचेवर चर्चा होते। पोटात दुखू लागल्याने त्याला आयसीयू मध्ये हलवण्यात आल्याची माहिती सकाळी समोर आली आणि त्यानंतर तर त्याच्या आजारपणाबद्दल अधिकच चर्चा होऊ लागली। त्याने कोर्टाकडे केलेल्या अर्जाची आणि त्याच्या झोपेसंदर्भातल्या आजाराची चर्चा आता वाऱ्यासारखी होते। वाल्मिक कराडने स्लीप एपिनियाने आपण ग्रस्त आहोत असा दावा केलाय। अशी स्थिती जिथे झोपेच्या दरम्यान श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो आणि सुरू होतो, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते। कराडला दैनंदिन वापरासाठी ऑक्सिजन मशीनची गरज असल्याची माहिती आहे आणि त्यांनी कोर्टात त्यासाठी विनंती केली आहे। ते विशिष्ट ऑक्सिजन मशीन प्रभावीपणे वापरण्यासाठी किंवा वापरता यावं अशी व्यक्ती 24 तास आपल्या बरोबर हवी अशी सुद्धा मागणी केली आहे। त्याच्या अपिलानंतर केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कराडला त्याच्या अटकेदरम्यान आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना सीआयडी कडे सुद्धा केल्या आहेत। पण वाल्मिक कराडला झालेल्या स्लीप एपनिया या आजाराबद्दल तशी माहिती फार नाहीये, तर त्या आजाराबद्दलची माहिती जाणून घेऊया। हा एक प्रकारचा स्लीपिंग डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला वरच्या श्वसन मार्गामध्ये अडथळे येतात। जर एखाद्याला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्याला नीट श्वास घेता येत नाही। हा आजार गंभीर आजार मानला जातो, कारण की त्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास पुन्हा पुन्हा थांबतो आणि त्यामुळे रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते। रक्तातल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना सुद्धा धोका निर्माण होतो। तज्ञांच्या म्हणण्यानुसार या आजारादरम्यान काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत व्यक्तीचा श्वास थांबून राहतो आणि म्हणूनच हा धोकादायक आजार आहे। वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात याबाबत एक मोठी मागणी केली होती। वाल्मिक कराडला स्लीप एपनिया हा आजार आहे, त्यामुळे त्याला सीपीएपी हे मशीन लागेल अशी मागणी केली होती आणि हे मशीन कोर्टाने दिलं सुद्धा। एक सीपीएपी मशीन स्लीप एपनियावर उपचार करण्यास मदत करतं। हे मशीन तुमच्या तोंडातून आणि नाकातून सतत हवा वितरित करण्यास मदत करतं, जेणेकरून तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमची वायुमार्ग उघडी ठेवण्यास मदत होईल आणि श्वासोच्छ्वासाच्या समस्यांसाठी सीपीएपी मशीन वापरलं जाईल। या आजारामध्ये झोपताना ऑक्सिजनची लेवल कमी होते, अशा वेळी हे मशीन वापरलं जातं। डॉक्टर हे मशीन वापरण्याचा सल्ला देतात, त्यामुळे हे मशीन वापरलं तर श्वासनलिका खुली राहते आणि मध्येच श्वासोच्छ्वास थांबत नाही। स्लीप एपनिया आजार असणाऱ्या प्रत्येकाला झोपताना सीपीएपी मशीन वापरणं आवश्यक असतं। यामध्ये घरी प्रवास करताना या मशीनचा वापर केला जातो। सुधारित झोपेची गुणवत्ता, ज्यामुळे अधिक आराम वाटू शकतो, अशासाठी हे सीपीएपी मशीन गरजेचं असतं। अशात हे सीपीएपी मशीन हवं अशी मागणी कराडने केली होती, ती पूर्ण केली गेली। पण त्यानंतर सीपीएपी मशीन वापरण्यासाठी 24 तास कोणीतरी मदतनीस हवा अशी सुद्धा मागणी त्याच्याकडून केली गेली होती। पहिल्यांदा हा अर्ज फेटाळला गेला, त्यानंतर मात्र त्याची पूर्तता केली गेली आहे असं सांगितलं जात आहे। बीडमधल्या वीटभट्टीच्या राखेचा अनेकांना सामना करावा लागतो, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं दिसून आलंय। अशातच आता वाल्मिक कराडला सुद्धा स्लीप एपनिया आजार झाल्याचं समोर आलंय आणि हा आजार याच कारणाने झाला असल्याचं सुद्धा काही वेळा सांगितलं जातंय। वाल्मिक कराडने आपल्या आजाराबाबत कोर्टात विनंती अर्ज दाखल केला होता। जसं मी आत्ताच म्हणाले, केज सत्र न्यायालयात त्याने हा विनंती अर्ज दाखल केला आणि सुरुवातीला त्याचा अर्ज फेटाळला गेला होता अशी सुद्धा माहिती होती आणि त्यानंतर आता 24 तास त्याला मदतनीस पुरवण्यात आलाय अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। त्या विनंती अर्जात रोहित कांबळे या मदतनीसाचा सुद्धा उल्लेख कराडने केलाय। या अर्जात कराडने 24 तास मदतनीसाची मागणी केली। सीपीएपी मशीन हाताळण्यासाठी रोहित कांबळे नावाच्या मदतनीसाची मागणी कराडने केली। मशीन योग्य पद्धतीने हाताळलं गेलं नाही तर रुग्णाच्या जीवाशी त्याचा धोका संभवतो आणि म्हणूनच या मशीन संदर्भातलं पूर्ण ट्रेनिंग असलेल्या रोहित कांबळेला मदतनीस म्हणून आपल्या बरोबर ठेवण्याची मागणी कराडने केली आणि त्यावेळी रोहित कांबळे बरोबरच त्याला झालेल्या या आजाराची आणि या सीपीएपी मशीनची चर्चा होऊ लागली। या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराडला
काल रात्री पोटात दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये वाल्मिक कराडवरती उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली. वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली. मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी सुद्धा करण्यात आली. 22 जानेवारीला म्हणजे काल रात्री 11:15च्या दरम्यान वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या बीडच्या सरकारी रुग्णालयात वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत आणि त्याच्या उपचारासंदर्भात डॉक्टरांनी काय सांगितलंय जाणून घेऊया. वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्यामार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं. आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहेत ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली. त्यांना तपासणीअंती त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला 7:45 वाजता दिला होता संध्याकाळी काल. त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री 12:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते. त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण DMO म्हणतो, ऑन ड्युटी डॉक्टर, त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावले आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेलं आहे. सध्या ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू आहे. तर या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.